नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी पाठ क्रमांक 5 उष्णता मधील घटक दवबिंदू व आर्द्रता याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी, तलाव, नद्या आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते. वातावरणात असणाऱ्या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त सॅच्युरेटेड होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात. हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच आर्द्रता असे म्हणतात. ज्या राशीच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असे म्हणतात. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम प्रति मीटर घनमध्ये मोजतात. हवा संतृप्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे. हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा असंतृप्त आहे असे म्हणतात. जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते. या उलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते. हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात. दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. जर सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर ती हवा दमट असल्याचे जाणवते. 60% कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. थंड जमीन तिच्या सानिध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संगणन होते तेव्हा धुके म्हणजेच फॉग तयार होते. जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हासुद्धा
धुके तयार होते. सागरी धुके सी फॉग यामुळेच तयार होते. उंचावरून जाणाऱ्या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा ट्राईल दिसते. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संगनन होऊन ढग तयार होतात. जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते. जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयारसुद्धा होत नाही. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.